नमस्कार. आजची कहाणी आहे ऋषीपंचमीची. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनशी झाली. विटाळ तसाच घरात कालवला. त्या दोषाने काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध झालं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय झालं, खिरीचं भांड उघडं होतं. त्यात सर्पानी आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून ती उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेवरती मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेव घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील खायला घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती कुत्री आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्याला सर्पानी गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानी तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात आणलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज माझ्या मुलांनी मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलाने ऐकलं. लागलीच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसरे दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न विचारला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलांनी सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करायचं? भाद्रपदाचा महिना येतो. चांदण्या पाखातली पंचमी येते. ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठाने दंतधावन करावं, आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावीत, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह 6 ऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रताने काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानांचं पुण्य मिळतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लाभतं. मनी इच्छिलं ते कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबाबांना दिलं. त्या पुण्याने काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गास गेले. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.
ओम गम गणपतये नमः.